नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत. त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आता महिला आणि बालविकास समितीच्या सभापती आहात. आपल्याला महिलांच्या संदर्भातील विकासाच्या योजना त्यांना समजून सांगाव्या लागतील. त्यासाठी आपल्याला भाषण करावं लागेल. हो, त्याची तयारी आपण करणार आहात की? करणार आहे जरूर. महिला व बाल विकास भरपूर समस्या आहे. काय कसं सोडवलं? महिलांच्या संदर्भातल्या समस्या आपल्या विभागामार्फत सोडवल्या जातात. आपण त्या कशा पद्धतीने सोडवणार आहात? त्यांच्या ज्या योजना आहेत महिलांच्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न आपण आता महिला आणि बालविकास समितीच्या सभापती झाला. आपल्याला महिलांच्या संदर्भातल्या विकासाच्या योजना त्यांना समजून सांगाव्या लागतील. त्यासाठी आपल्याला भाषणही करावं लागेल. त्याची तयारी आपण करणार आहात की नाही? करणार आहे. आबा ओ आबा तुम्हीच बोला. आबा काय म्हणाले आपण? मी पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आणि मी यशस्वीरित्या पार पाडेल ही जबाबदारी. महिला विभागातल्या महिलांना भरपूर समस्या आहे. काय कशा सोडवणार? आबा आपले मिसेस महिला व बाल कल्याण सभापती झाल्या, त्याबद्दल कोणाचे श्रेय लाभले आणि तुम्हाला एक नेते एक सासरे बुवाची काय मदत पडली त्याबद्दल नेमकं सांगा. मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी साहेब साहेब, माझे केंद्रीय मंत्री बाबाजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी गौड साहेब, आमदार अनुराधाजी चव्हाण, आमदार श्री बबनरावजी लोणीकर, आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना या ठिकाणी महिला बाल कल्याण पदाची दिलेली सगळं श्रेय त्या सर्व मंडळींना. मतदारसंघामध्ये कसं वातावरण? मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरी बाजू अशी जबाबदारी आपली या ठिकाणी वाढलेली आहे. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न कधी संपत नसतात. कोणत्या नव्याने त्या ठिकाणी निर्माण होतात. ही सगळी मोठी जबाबदारी आज मीनाक्षी पवार यांच्या या ठिकाणी आलेली आहे. ही जबाबदारी निश्चित मनाने यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडते असं मला पवार साहेब, जिल्हा परिषद तुम्हाला गाढा अभ्यास आहे. सध्या पाणी टंचाई सुरू आहे. 2 दिवसापूर्वी पावसाचं वाढलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणाल? पाणी टंचाईचं अजून मला तरी वाटतं जिल्ह्यात एकही ग्रामपंचायतीतून टँकरची मागणी आपल्याकडे केलेली नाही. एक विषय आहे का जलजीवन मिशनची जी कामं आपल्या जिल्ह्यामध्ये ते 80% त्या ठिकाणी पूर्ण झालेली कामं आहेत. 100% व्हायला पाहिजे होती, कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात गेला. आता आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवा त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या. ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी केली. असं ऐकून होतं सभापती पण दुसरं मागितलं होतं तुम्ही, अरे हाती पडलं काय म्हणलं यावर? नाही, तसं नाही. पक्षाची जबाबदारी देईल त्या मी त्या ठिकाणी पार पाडली. पक्षाने सांगितलं जी दिली असती, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असती. आणि असं कधी चर्चा झाली नाही. पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बाल कल्याण म्हणून भरला, त्यामुळे ते निश्चितच ते पद आमचं मिळणार देणारच होते. तर ते मात्र त्या ठिकाणी सांगतात. महिला बाल विकास जे विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये कायम दुर्लक्षित समजला जातो. या विभागाला निधी पाहिजे तसा दिला जात नाही. आतापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम झालं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाप होता असेल तर महिला बाल कल्याण विभाग. परंतु मागचं मी काय या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये की राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत
जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे आणि तो विभाग आहे मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना बारीक सारीक योजना नव्याने काही आपल्याला काही करता येईल या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल. महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी त्यांनी सातत्याने आपल्या समोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये विषय तो मागच्या बॉडीमध्ये आपल्याला त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर जे कुठं कुपोषित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल त्याला निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याच्या या ठिकाणी काम करू आणि कुठलंही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी अशा स्वयंसेवी